राष्ट्रीय महामार्ग NH48 च्या पूर्वेस असलेल्या करवीर तालुक्यातील गोकुळशिरगाव इथल्या हॉटेल विसावामध्ये एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीला आली आहे। हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामावर असलेल्या नोकरानंच काउंटरमध्ये ठेवलेली 1,58,000 रुपयांची रोकड चोरून पोबारा केलाय। या प्रकरणी गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रीय महामार्ग NH48 च्या पूर्वेस असलेल्या करवीर तालुक्यातील गोकुळशिरगाव इथल्या हॉटेल विसावामध्ये एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीला आली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पवन पवार राहणार नाशिक हा चालू महिन्याच्या 7 जून 2026 पासून हॉटेल विसावा इथं मॅनेजर म्हणून नोकरीस होता। हॉटेलचे मालक आणि फिर्यादी प्रमोद शेट्टी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून हॉटेलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती। दिनांक 25 जून 2026 रोजी दुपारे 1:15 वाजण्याच्या सुमाराला संशयित मॅनेजरनं मालकांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्यानं हॉटेलच्या काउंटरमध्ये ठेवलेली दैनंदिन व्यवहाराची एकूण 1,58,000 रुपयांची रोकड चोरली आणि तो तिथून फरार झाला। काउंटरमधील रक्कम गायब असल्याचं आणि मॅनेजरही बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर हॉटेल मालकांनी पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक प्रमोद शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळशिरगाव पोलिसांनी संशयित आरोपी पवन पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। तसेच चोरटा चोरी करताना CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप इदे करत आहेत।